नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल लसुणी मेथी। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेणार आहोत। इथे मी एक जुडी इतकी मेथी स्वच्छ निवडून चिरून धुवून अशी चाळणीवरती निथळवून घेतलेली आहे। सोबतच आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। सोबतच आपण इथे 4 टेबलस्पून इतके शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले आहेत, 2 टेबलस्पून इतक्या भाजक्या डाळ्या, 2 टेबलस्पून इतके सफेद तीळ घेतलेले आहेत, 4 लाल सुक्या मिरच्या फोडणीसाठी घेतलेल्या आहेत। सोबतच 1 टीस्पून जिरं, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरचीची पावडर, अर्धा टीस्पून साखर। इथे मी 1 टेबलस्पून इतका लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मी 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। सोबतच अर्धा टीस्पून इतका गरम मसाला आणि 1 टेबलस्पून इतकं आपण लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ। गॅसवर पॅन मध्ये आपण 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या काढून घेणार आहोत आणि अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी चांगल्या परतून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटांसाठी लसूण पाकळ्या आपण चांगल्या मिक्स करून परतून घेतलेल्या आहेत। आता आपण मेथी काढून घेऊया। बघा, संपूर्ण मेथी आपल्याला यावरती काढून घ्यायची आहे। आता आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, गॅस इथे मी मीडियम करून घेतलेला आहे। मीडियम गॅसवरतीच आपण आता 3 ते 4 मिनिटांसाठी मेथी आणि लसूण चांगलं मिक्स करून परतून घेणार आहोत। दोन मिनिटांसाठी इथे आपण मेथी आणि लसूण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण जे अर्धा टीस्पून साखर घेतलेली ती यामध्ये काढून घ्यायची आहे। सोबतच आपण यामध्ये चवीनुसार मीठ काढून घेणार आहोत। मेथीला थोडासा कडसरपणा असतो म्हणून मी यामध्ये आपण साखरेचा वापर केलेला आहे। हे बघा, मेथीला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे, तर पाणी कोरडं होईपर्यंत आपण ही मेथी चांगली मिक्स करून परतून घेणार आहोत। तर गॅस इथे मी आता फुल करून घेतलेला आहे, तर फुल गॅसवरतीच आता आपण ही मेथी चांगली परतून घेणार आहोत। जोपर्यंत आपला मेथीचं पाणी सुकतंय तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत भाजून घेतलेल्या डाळ्या, शेंगदाणे आणि सफेद तीळ। यामध्ये आता आपल्याला पाव कप इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याची अगदी बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। इथे आपली पेस्ट बनून तयार झालेली आहे। इथे आपली मेथी पूर्णपणे कोरडी झालेली आहे। आपल्याला 4 ते 5 मिनिटं लागलेले आहेत मेथी कोरडी करून घेण्यासाठी। आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया। गॅसवरती आपण कढईमध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे। तर सर्वात अगोदर आपण यामध्ये काढून घेऊया जिरं आणि बारीक चिरून घेतलेला लसूण। गॅस बारीकच ठेवून घ्यायचा आहे आणि अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी जिरा आणि लसूण चांगला मिक्स करून परतून घ्यायचा आहे। हलका सोनेरी रंग यायला हवा आपल्याला लसणाला, इतकंच आपण लसूण परतून घेणार आहोत। लसूण इथे आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये काढून घेऊया आणि गॅस मीडियम करून कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया। कांदा परतत असतानाच आपण लाल सुक्या मिरच्या सुद्धा यामध्येच काढून घेणार आहोत। कांदा सुद्धा इथे आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे। सुरुवातीला साहित्य दाखवलं त्यामध्ये मी हळद दाखवली नव्हती, तर इथे आपण अर्धा टीस्पून इतकी हळद घेतलेली आहे, तर ती काढून घेऊया। सोबतच लाल तिखट, काश्मीरी लाल मिरचीची पावडर। आता आपण हे मसाले मिक्स करून घेऊया। हे बघा, मसाले आपले जळू नये यासाठी मी अगदी 1 टेबलस्पून इतकं पाणी यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण हे मसाले 1 मिनिटासाठी चांगले मिक्स करून परतून घेणार आहोत। मसाले आपण मिनिटभरासाठी चांगले मिक्स करून परतून घेतलेले आहेत। यामध्येच आता आपण टोमॅटो काढून घेणार आहोत आणि 2 मिनिटांसाठी टोमॅटो लो ते मीडियम गॅसवरती चांगला मिक्स करून शिजवून घेणार आहोत।
टोमॅटो पण आपण 2 मिनिटांसाठी चांगला मिक्स करून परतून घेतलेला आहे। आता आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती संपूर्ण पेस्ट आपण यामध्ये काढून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे। बघा, आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। तर गॅस इथे मी थोडासा मीडियम करून घेतलेला आहे, जेणेकरून याला पटकन उकळ येईल। ग्रेव्ही इथे आपण चांगली मिक्स करून परतून घेतलेली आहे। यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे। मेथी परतून घेताना आपण मेथीमध्ये मीठ घातलं होतं, म्हणून यामध्ये आपल्याला फक्त ग्रेव्ही पुरतच मीठ घालून घ्यायचं आहे। आता मीठ चांगलं आपण एकजीव करून घेऊया। आता आपल्याला ही ग्रेव्ही झाकून 3 ते 4 मिनिटांसाठी चांगली बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। तर आता आपण गॅस बारीक करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून ग्रेव्ही चांगली 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया। तुम्ही बघू शकता मस्त तर्री आलेली आहे, तेल सुद्धा सुटलेलं आहे। एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता आपण परतून घेतलेली संपूर्ण मेथी आणि जो लसूण आहे तो यामध्ये काढून घेणार आहोत। बघा, पॅन मध्ये मी अगदी 2 टेबलस्पून इतकं पाणी काढून घेते आणि हे पाणी सुद्धा यामध्ये काढून घेते। बघा, आणि आपण जो गरम मसाला घेतलेला आहे अर्धा टीस्पून तो सुद्धा यामध्ये ऍड करायचा आहे। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। इथे आपण मेथी टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून परतून घेतलेलं आहे। मी अगदी वरतून पाव कप इतकं पाणी यामध्ये काढून घेते, कारण का भाजी खूप घट्ट दिसतीये। हे बघा, थोडंसं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया। आता आपल्याला झाकून 2 ते 3 मिनिटांसाठी भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे। तर गॅस इथे मी बारीक करून घेतलेला आहे। आता आपण झाकण ठेवूया आणि भाजी चांगली 2-3 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया। हे बघा, मस्तपैकी इथे आपली रेस्टॉरंट स्टाईल लसुणी मेथी बनवून तयार झालेली आहे। एवढीच आपल्याला ही थपथपीत ठेवून घ्यायची आहे, खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायची नाहीये। हे बघा, इथे मी कढल्यामध्ये 1 टीस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्येच आपण 1 टीस्पून इतका काश्मीरी लाल मिरचीचं पावडर काढून घेणार आहोत। थोडीशी मिक्स करून घेऊया आणि यावरती घालून घेऊया, जेणेकरून याला कलर सुद्धा खूप छान येईल। हे बघा, आता गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपली रेस्टॉरंट स्टाईल लसुणी मेथी बनवून तयार झालेली आहे। रोटी, नान, कुलचा किंवा मग बासमती राईस सोबत याचा आस्वाद नक्की घ्या। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी लिव्ह हेल्दी।